कुख्यात गुंड गजा मारण्याची रील्सबाजी पाहायला मिळाली। पोलीस आयुक्तांची गुंडांच्या मनात भीती नाही का असा थेट सवाल निर्माण होतोय। अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स मात्र सुरू आहे। गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का? गजा मारण्याचे सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे। अमितेश कुमार यांनी खरं तर पुण्यामध्ये कार्यरत असल्यापासून काही गोष्टींची तंबी दिली होती। सर्वांना बोलून त्यांनी एक वेगळ्या प्रकारची तंबी दिली होती। मात्र त्यानंतर एक परिणाम पडेल अशा प्रकारची अपेक्षा पुणेकरांना होती। मात्र अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही आता सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स तयार करत असताना गुंडांच्या मनात आता पोलिसांची भीती राहिली नाही का असा थेट प्रश्न निर्माण होतो। कारण गजा मारण्याने सोशल मीडियावर आता रील्स शेअर केले। रील्सवर रील्स सुरू आहेत। सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याआधी पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार यांनी पुण्याचा कारभार स्वीकारल्यानंतर पुणे शहर आणि इतर ग्रामीण भागातील गुंडांना एका ठिकाणी बोलून त्यांनी तंबी देखील दिली होती। या संदर्भात कुठल्याही प्रकारचे दहशत माजवण्यासाठी प्रयत्न करू नये अशी त्यांनी तंबी दिली होती। मात्र अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। त्यामुळे गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न निर्माण होतोय। गजा मारण्याने सोशल मीडियावर रील्स शेअर केलेत आणि सोशल मीडियावर रील्स टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर गजा मारणे कुख्यात गुंड गजा मारण्याने रील्स शेअर केलेत। अमितेश कुमार यांच्या तंबीनंतर ही सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। त्यामुळे गुंडांच्या मनात आता पोलिसांची भीती राहिली नाही का हा प्रश्न निर्माण होतोय। याआधी मंत्रालयाच्या आवारात एका गुंडाने रील्स बनवून ती व्हायरल केली होती। त्यानंतर ही बरेच आरोप प्रत्यारोप झाले। पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली होती। मात्र पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमार आल्याच्या नंतर त्यांनी तंबी दिली होती आणि त्यानंतर एक परिणाम पडेल अशा प्रकारची अपेक्षा पुणेकरांना होती। मात्र आता सुद्धा तंबीनंतर सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। त्यामुळे गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय। गजा मारण्याचे सोशल मीडियावर रील्स सुरू आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडलेल्या ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। कुख्यात गुंड गजा मारणे यांची रील्सबाजी पुढे आलेली आहे। खरं तर याआधी मंत्रालयात देखील काही गुंडांनी रील्सबाजी केली होती। अमितेश कुमार यांनी तंबी दिली। मात्र त्यानंतर ही गुंडांच्या मनात पोलिसांची भीती राहिली नाही का? त्यामुळे पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते का? आणि आत्ताच धंगेकर यांनी संवाद साधताना देखील अशा प्रकारचं एक मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे की अमितेश कुमार यांनी जे त्या प्रकारचं तंबी देण्याचा प्रकार केला होता तो एका प्रकारे देखावा होता। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळात अमितेश कुमारांना किती अधिकार आहेत आणि त्यांना त्यांचे अधिकार 100% वापरता येतात का, हा खरा संशोधनाचा विषय आहे। कारण जिथे पुण्यामध्ये अनेक असे गुंड आहेत, एखाद्या शहीदाला वीरमरण आलेले आहे आणि त्याच्या घरी लोकप्रतिनिधी गेले तर आपण समजू शकतो। परंतु गँगवॉर मधून जर गुंडांच्या हत्या होत असतील आणि त्या ठिकाणी स्वतः लोकप्रतिनिधी जाऊन भेटतात, फडणवीसांचे अत्यंत चहेते लोकप्रतिनिधी जाऊन तिथे भेटतात, अशा वेळेला अमितेश कुमारच काय कितीही मोठा अधिकारी असेल तर तो अधिकारी हतबल ठरतो जर त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांचेच अत्यंत निकटवर्तीय जर अशा पद्धतीने अभय देत असतील, एका अर्थाने संरक्षणात्मक कवच देत असतील, ते जाहीर सभांमधून सांगत असतील की तुम्हाला काय करायचं ते करा, आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे, तर अशा वेळेला अमितेश कुमारांसारख्या अधिकाऱ्यांची सुद्धा बिचाऱ्यांची म्हणजे काही चालतच नाही, काही प्रज्ञाच होत नाही पुढे। त्यामुळे मला असं वाटतं की अमितेश कुमार यांना जबाबदार धरण्यापेक्षा सुद्धा गृह खातं जे आहे ते गृह खातं चालवणाऱ्या फडणवीस साहेबांचा मुळात पोलिसांवर आणि एकूण राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर वचक आहे की नाही हे एकदा तपासण्याची गरज आहे। आणि मला वाटतं ते इतक्या वेळा लोकांकडून तपासून झाले आणि लोकांच्या तपासणीमध्ये ते इतक्या वेळा नापास ठरलेले आहेत की आता येणाऱ्या विधानसभेला लोक त्यांचं रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात देतील। नक्कीच तर एकंदरीत आपला म्हणण्याचा अर्थ असा आहे की पोलीस आयुक्तांवरती कुठल्या तरी प्रकारचा दबाव आहे। मात्र राजकीय नेते हे जे गुंडांना भेटतात त्यामुळे एका प्रकारे या गुंडांना पाठबळ मिळतं। ताई, खूप खूप धन्यवाद, आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।